ब्रेकिंग न्यूज आहे। ही बातमी आहे नाशिकमधून। आपल्या सगळ्यांना माहिती असेल एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची गेल्या 3 तासांपासून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण निदा खानला त्यांनी लपवून ठेवलेलं होतं, आश्रय दिला होता असा आरोप त्यांच्यावर होता आणि आता त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। 1-2 नाही तर तब्बल 3 तासांपासून ही चौकशी सुरू आहे। नाशिकमध्ये ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची गेल्या 3 तासांपासून कसून चौकशी केली जाते। मतीन पटेल आणि घर मालक हनीफ शेखची एसआयटी कडून समोरासमोर बसून चौकशी केली जात असल्याचंही कळतंय। मतीन पटेलचा मोबाईल देखील एसआयटी कडून ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। मतीन पटेलवर अनेक प्रश्नांची सरबत्ती चालू आहे आणि एसआयटी कडून काही जाब इथं नोंदवले जात आहेत, जाब विचारले जात आहेत, जबाब नोंदवले जात आहेत अशी माहिती आहे। निदा खान फरार असताना ती कोणाच्या संपर्कात होती आणि कोणाच्या माध्यमातून ती तिथपर्यंत पोहोचलेली होती याविषयीची माहिती मतीन पटेल कडून घेतली जाते। मतीननं घर मालकाकडून चावी निदा खानला दिली असल्याचा जबाब दिलेला आहे। निदा खानला आर्थिक रसद कशा प्रकारे पुरवली याचे बँकेमधील व्यवहार मिळवण्याचं काम सुरू असल्याची ही माहिती आहे। निदा खानला मदत कोणाच्या सांगण्यावरून केली त्याची देखील चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय। कोणत्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून मदत केली का याचाही एसआयटी शोध घेणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? मतीन पटेल आता एसआयटीच्या रडारवर आलेले आहेत आणि काही तासांपासून चौकशी सुरू असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत या चौकशीविषयीचे? नाशिकमध्ये एसआयटी प्रकरणामध्ये मतीन पटेलला सहआरोपी करण्यात आलेलं होतं। मतीन पटेल यांनी एसआयटी प्रकरणातील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामधली जी आरोपी आहे निदा खान हिला आश्रय दिलेला होता। तिला त्याने त्याच्या ओळखीच्या एका घरामध्ये अर्थात त्याच्याच घरामध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं होतं अशा प्रकारची माहिती समोर आलेली होती। त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये या मतीन पटेल अर्थात तो एमआयएमचा नगरसेवक आहे त्याला या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्यात आलेलं होतं। त्याची याच प्रकरणामध्ये आता नाशिक पोलिसांकडून अर्थात एसआयटी कडनं चौकशी जी आहे ती नाशिकमध्ये केली जाते। गेली 3 तास झाली ही चौकशी सुरू आहे आणि या 3 तासाच्या चौकशीमध्ये मतीन पटेल याला जे प्रमुख प्रश्न विचारले जातात त्यामध्ये मतीन पटेल यांनी ही मदत कुणाच्या सांगण्यावरून केली अर्थात कुठला राजकीय पक्षाचा याच्याशी थेट संबंध होता का याचा तपास जो आहे तो आता एसआयटी कडनं केला जातो। या चौकशी दरम्यान याची देखील माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इतकंच नाही तर निदा खानला जी रसद पुरवण्यात आली, आर्थिक मदत करण्यात आली, ती ज्या घरामध्ये लपलेली होती त्या घरामध्ये तिला बाहेरून जेवणाचे डब्यापासून तर तिला इतर साहित्य पुरवण्यापर्यंतची मदत या प्रकरणामध्ये मतीनने केली असावी अशा प्रकारचा संशय आहे। आणि या सगळ्या प्रकरणाची सरबत्ती प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती या मतीन पटेलवर केली जाते। साधारणतः अजून 3 ते 4 तास ही चौकशी चालेल अशा प्रकारची माहिती समोर येते। पुढच्या 3 ते 4 तासाच्या चौकशीमध्ये आणखी काही माहिती समोर येणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं आहे लक्ष्मण, म्हणजे एकूणच 5-6 वाजेपर्यंत ही चौकशी चालणार असं दिसतंय आणि चौकशीतून नेमकं काय काय समोर येईल ते बघावं लागणार आहे। या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिव वन विभागाच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। पर्यटनाचा दर्जा नसताना त्याला पर्यटन क्षेत्रातून निधी वितरित केल्याचं कळतंय। एवढंच नाही तर काम न करताच बिलं देखील घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आमदार कैलास पाटील यांच्या तक्रारीनंतर वन विभागाला जाग आली आहे। न्यूज 18 मराठीनं याचा आढावा घेतल्यानंतर तिथं काम करणाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली होती आणि आता इथं घोटाळा झाल्याचं आता आपल्याला दिसून येतंय। मी आता ह्या स्पॉटवरती आहे। इथं धाराशिव ही तशी वन विभागाची जागा आहे आणि या वन विभागाच्या जागेवरती अगोदर घनवन संकल्पना लावत एक पेड माके नाम म्हणून धाराशिव जिल्ह्यातील वन विभागाने ही जागा त्यासाठी वापरण्याचं ठरवलं आणि याच्यात जी आहे ती मोठी वृक्ष लागवड करण्यात आली। मात्र आता त्याच वेळी याच्यामध्ये जे आहे ते गार्डन डेव्हलप करण्याचा जो आहे तो विचार वन विभागाचा विचार होता। मात्र याच्या बाबतीत असं सांगायचं झालं तर मार्चमध्ये या कामाचे बिलं उचललेली आहेत किंवा याचे वर्क ऑर्डर पूर्वीच झालेले आहेत। मात्र आता प्रत्यक्षात मला वाटतं हा DPDCमध्ये मुद्दा गाजला। आमदार कैलास पाटील यांनी याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला, त्यानंतर जे आहे ती प्रशासन कामाला लागले आणि ह्याचं सगळं जे आहे ते आत्ता सुरू केलं। मात्र पैसे पहिलेच उचललेत, काम आत्ता करतायत। ही सगळी परिस्थिती वन विभागाची आहे आणि आता इकडे जर बघितलं तर ह्याच बाबतीत चालू रुंदीकरणाचं काम चालू आणि ज्या ह्या एजन्सीमार्फत काम केलं जातं ते आपल्यासोबत अधिकारी आहेत किंवा कर्मचारी, आपण त्यांना विचारूया कधीचं काम आहे, हे कसं सुरू आहे काम? सर आमचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे, गार्डन डेव्हलपमेंट करण्याचं ते आम्ही फेब्रुवारीपासून चालू केलेलं आहे काम। फेब्रुवारीपासून काम चालू नाही, आम्ही पण प्रत्यक्षात पाहिलेलं हे काम तुमचं 10-12 दिवसापासून सुरू झालेलं आहे? नाही सर, फेब्रुवारीपासून काम चालू झालेलं आहे। आता तुम्ही हे जे वर्किंग करताय ते वर्किंग आम्हाला 2-4 दिवस झालं दिसतंय, ते 15 दिवस झालं दिसायला लागले। 15 दिवस नाही, थोडं कमी दिसतात कालावधी? नाही सर, ऑलमोस्ट 2 महिने झाला काम चालू।
दरम्यान खडकवासला कालव्याचे हक्काचे आवर्तन वेळेत न मिळाल्यामुळे इंदापूर तालुक्यामधील सुमारे 36 गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. प्रशासनानं लेखी आश्वासन देऊन सुद्धा पाणी न सोडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज पुण्यातल्या शनिवार पेठ इथल्या खडकवासला पाटबंधारे विभागाच्या सिंचन भवन कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन केलं आणि बोंबाबोंब आंदोलन केलं. जोपर्यंत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही तोपर्यंत सिंचन भवनासमोरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला होता. इंदापूर तालुक्याला गेल्या 1.5 महिन्यामध्ये का मिळालं नाही आणि म्हणून ह्याच्यासाठी हा आक्रोश आहे. आता त्या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघू, पण आज आमची एकच मागणी. मी आता कलेक्टरशी बोललो, आता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांच्याशी बोललो. आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही 5 दिवसापूर्वी पाणी आणलं ते बंद केलं, आता ते पाणी वर कुठेतरी आहे, ते तातडीनं बंदोबस्तामध्ये ते पाणी खाली आम्हाला द्या. पाणी मिळालेलं नाही खडकवासल्याचं. खरं तर नियोजनामध्ये आम्ही पहिल्यांदा जे कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये नियोजन व्यवस्थित ठरलं होतं, परंतु अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पाणी टेलला आमच्या पोचलं नाही. त्यामुळे हा शेतकऱ्यांचा उद्रेक आहे. शेतकऱ्यांची यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि आम्ही ती माहिती, मी आणि हर्षण पाटील साहेब पण माझ्या बरोबर आहेत, आम्ही दोघांनी माहिती घेतलेली आहे आणि या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांची भूमिका ही रास्त आहे.